29 तारखेला नागठाणे येथील 702 गट नंबर 702/1 यामधील 14 भूखंड लाभार्थी यांचा जागेची कब्जेपट्टी त्यांना मिळण्याबाबत 29ला आम्ही आमरण उपोषणचं आंदोलन घेतलं। हे सर्व लाभार्थी या उपोषणामध्ये बसणार आहेत। आज तागायत त्यांना 2006 साली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांतांना पत्राद्वारे कळवलं की 1 गुंठा प्रत्येकी त्यांना देण्यात येईल। त्याप्रमाणे सर्व लेआउट नकाशा सगळे पुरावे त्यांचे घेतल्यात आणि प्रांताधिकारी यांच्या ठिकाणी त्यांची पुरा प्रस्ताव तिथं पडून आहे। आज तागायत प्रांताच्या आदेशाने 4 मोजण्या त्याच जागेच्या झाल्या, परंतु मोजणी अधिकाऱ्यांनी तहसीलदाराकडे एकाही मोजणीचं फुटक दिलं नाही। काय फुकट ते लोकांचे पैसे वर्गणी काढून गरीब लोकांनी पैसे भरलेत मोजणीचे, पण एकही मोजणीचं फुटक तहसीलदारांना माहीत नाही, तिकडे गेलं नाही। अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी तहसीलदारांनी हे 14 भूखंड लाभार्थ्यांचा लेआउट तयार केलेला आहे। त्या लेआउटला मान्यता मिळण्यासाठी एक पंच कमिटी, शासकीय पंच कमिटी नियुक्त केली, गठन केली। ती कमिटीची ह्या आंदोलनामध्ये आम्ही बोलावणी केली कमिटीच्या लोकांना, 5 लोकांना। त्यामध्ये तहसीलदार अध्यक्ष आहेत, गट विकास अधिकारी सदस्य आहेत, भूमी अभिलेख सदस्य आहेत, नगर रचनाकार सदस्य आहेत, नागठाणे ग्रामपंचायत सरपंच हे सदस्य आहेत। ही सर्व लोक आम्हाला या उपोषण दरम्यान त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावीत आणि त्यांच्या समोर आमचं सगळं जे काही समस्या आहेत, आमच्या अडचणी आहेत, त्या अपुऱ्या का राहिल्यात ह्याचं उत्तर त्याने आम्हाला द्यायचं आहे भीमशक्तीला। ही 14 गरीब कुटुंब आज तागायत त्या जागेवर लेआउटनुसार त्या 14 भूखंडावर राहत आहेत, झोपड्या टाकून राहत आहेत, छोटी पालं झोपड्या वजा शेड टाकून राहत आहेत। पण आज त्यांना घरकुलाची गरज आहे आणि ही घरकुल मिळण्यासाठी नागठाणे ग्रामपंचायत त्यांना घरकुल देण्यास नकार देत आहे। ते म्हणतात की आम्हाला शासनाचं काहीतरी पत्र पाहिजे। ते पत्र जी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, हे पत्र कुणाला दिले? प्रांताला दिले। आम्हाला काही पत्र दिलं नाही। तर ते सरपंच या मीटिंगमध्ये उपोषण दरम्यान बोलावेत आणि ही पंच कमिटी समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावी आणि जर बोलावलं नाही तोपर्यंत उपोषण आंदोलन हे सुटणार नाही। आमरण उपोषण आंदोलन सर्व निर्णय फायनल झाला पाहिजे। अनेक वेळा ह्या गरीब कुटुंबाला या प्रशासनाने नाही तसं राबवलं आणि फसवणूक ह्या लोकांची करत बसल्यात आता आजपर्यंत। इतकं 2006 साली प्रांतांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर बी आज तागायत कुठलीही कारवाई यांनी केली नाही देण्याबद्दल। आज त्यांना घरकुलं मिळाली पाहिजेत आणि त्यांची कब्जेपट्टी झाली पाहिजे। ह्यासाठी आम्ही हे जिल्हाधिकारीला भीमशक्तीच्या वतीनं पत्र दिले आणि ह्या पत्रानंतर सर्व आम्ही त्याच ठिकाणी सगळे पुरावे जोडले, शासकीय पत्र जोडल्यात आणि ह्यानुसार आम्ही हे उपोषण आंदोलन 29 तारखेला फायनल बसणार आहे। आणि या उपोषण दरम्यान त्याच्या अगोदर इतका वेळ शासनाला दिला आहे, याच्या अगोदर जे प्रकरण कुठं आहे, त्यांचा प्रस्ताव कुठं आहे, ते प्रस्ताव विचारायला गेलं तर प्रांत अधिकाऱ्यांना प्रस्ताव तिथं अधिकारी त्यांच्या हाताखालचे अधिकारी आहेत, त्यांना प्रस्ताव सापडत नाही। हे कुठे गेला प्रस्ताव? हे प्रस्ताव समक्ष हजर करावा आणि शासनाचा निर्णय तातडीने यावा, त्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नाही असं मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि सर्व कमिटी जिल्हाधिकारी साहेब तुमच्या समोर ही बोलवावी उपोषण दरम्यान आणि या लोकांना प्रत्येक पत्रानुसार त्यांना जाब विचारावा।